एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने चक्क मराठीच्या मुद्द्यावरनं घुमजाव केलेला आहे। का आपण असं म्हणतोय तर ज्या एकनाथ शिंदे यांच्याकडेच किंवा शिवसेनेकडेच असलेल्या शालेय शिक्षण विभागाकडनं काही दिवसांपूर्वी महिन्यापूर्वी जो शासन निर्णय काढण्यात आलेला होता, ज्याच्यामध्ये पहिलीपासनं त्रिभाषा सूत्र ठेवण्यात आलेलं होतं। सुरुवातीला हिंदी सक्तीची होती, त्याच्यानंतर सुधारित GR नुसार हिंदी ही सर्वसाधारणपणे शाळांमध्ये शिकवली जाईल हे होतं, पण दोन्ही शासन निर्णयामध्ये पहिलीपासनं त्रिभाषा सूत्र मात्र कायम होतं। यासाठी दादा भुसेंनी पत्रकार परिषदा घेऊन त्याचं समर्थन केलेलं आहे, उदय सामंतांनी केलेलं आहे, अगदी एकनाथ शिंदेने सुद्धा याचा काही विरोध केलेला नव्हता। पण त्याच्यानंतर आपण पाहतोय की कशा पद्धतीने याच मुद्द्यावरनं दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणं पसंत केलं। शासन निर्णय आता रद्द झाल्याची घोषणा जरी फडणवीसांनी केलेली असली तरी सुद्धा दोन्ही ठाकरे एकत्र येऊन विजयी सभा घेणार आहेत। त्यामुळे ठाकरेंची एकी लक्षात घेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं आता घुमजाव झालेला आहे का? शिंदेच्या शिवसेनेने जाहीरपणे ही आता भूमिका मांडलेली आहे की पहिलीपासनं त्रिभाषा सूत्र नको, पहिलीपासनं तिसरी भाषा ही ऐच्छिक जरी असली तरी सुद्धा ती नको, असं शिंदेची शिवसेना ही आता म्हणत आहे। नेमकं असं काय झालेलं आहे की गेल्या 2 महिन्यांपासून जी शिंदेची शिवसेना भूमिका मांडत होती किंवा ज्या त्रिभाषा सूत्राचं समर्थन करत होती, आता मात्र त्याच्यापासनं युटर्न हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला घ्यावा लागलेला आहे। तुम्हाला यामागची कारणं नेमकी काय वाटतात? खाली कमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि दिवसभरातले असेच काही माहितीपूर्ण किंवा इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका।